शिवजयंती म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, तो उत्साह. पण आज आपण ह्या उत्सवाच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या विचाराला हात घालणार आहोत. हा दिवस खरंच फक्त साजरा करण्याचा आहे की स्वतःला काहीतरी विचारण्याचा? चला, यावरच आज बोलूया. तर प्रश्न अगदी साधा आहे. शिवजयंती हा प्रदर्शनाचा दिवस आहे की आत्मपरीक्षणाचा? म्हणजे आपण काय करायला हवं? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थोडं थांबून विचार करायला भाग पाडतो. बरं, मग हे आत्मपरीक्षण सुरू कुठून करायचं? तर महाराजांच्या वारसापासून. त्यांनी आपल्याला नेमकं काय दिलं, काय शिकवलं? म्हणजे त्यांच्या आयुष्यातून आपल्याला कोणते आदर्श मिळतात, कोणती प्रेरणा मिळते, हेच आधी समजून घेऊया. जेव्हा आपण महाराजांच्या आयुष्याकडे बघतो ना, तेव्हा काही गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. सगळ्यात पहिलं म्हणजे कितीही वाईट परिस्थिती असो, अशक्य वाटणारं स्वप्न पाहण्याची हिंमत, आणि नुसतं स्वप्न पाहून थांबणं नाही, तर ते पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान करण्याची जिद्द. आणि हो, एक खूप सुंदर विचार यामागे आहे की तुमचा हेतू जर चांगला असेल ना, तर दैवी शक्तीसुद्धा तुमच्या पाठीशी उभी राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी 2 पावलं मागे सरकणं हे एका मोठ्या झेपेसाठी गरजेचं असतं. ही जी स्ट्रॅटेजी आहे ती तर आपण त्यांच्याकडूनच शिकलो. आता हा जो विचार आहे ना, हा कदाचित महाराजांच्या शिकवणुकीतला सगळ्यात क्रांतिकारी विचार म्हणता येईल. जात कर्माने ठरते, जन्माने नाही. विचार करा, त्या काळात, अशा काळात हा विचार मांडणं आणि तो प्रत्यक्षात आणणं ही किती मोठी गोष्ट होती. खरं तर सामाजिक समतेचं सगळं सार तुम्हाला या एका वाक्यात मिळतं. आणि मग हाच विचार भूमिपुत्र या शब्दाला एक वेगळाच अर्थ देतो. म्हणजे बघा, खरा भूमिपुत्र कोण? तर ज्याचं या मातीवर प्रेम आहे, ज्याचं इथल्या लोकांशी इमान आहे, ज्याचं कर्तृत्व मोठं आहे. तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या घरात जन्माला आला, याला काहीच महत्त्व नाहीये. तुमची योग्यता तुमच्या कामाने ठरते, जन्माने नाही. इतकं सोपं आणि सरळ आहे हे. ओके, तर महाराजांचे आदर्श आपण पाहिले, खूप प्रेरणादायी आहेत, बरोबर? पण आता वेळ आहे जरा आरशात बघण्याची. आजची आपली परिस्थिती काय आहे? आपण जे आदर्श बघितले त्याच्या आपण किती जवळ आहोत किंवा किती दूर? चला, आता थोडं हेच तपासून बघूया. आणि हा प्रश्न ना, खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा. महाराजांनी जे विचार दिले, जी शिकवण दिली, त्यातलं आपण खरंच किती जपलंय? आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या वागण्या बोलण्यात ते विचार दिसतायत का? विचार करायला लावणारी गोष्ट आहे हे, नाही का? आता जे समोर दिसतंय ना, ते एक कटू सत्य आहे. बघा, एका बाजूला आहे महाराजांनी एकसंध केलेला महाराष्ट्र, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला महाराष्ट्र, जो भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागला गेलाय, जो जात, समाज, प्रांत, बोलीभाषा, अगदी शहर विरुद्ध गाव अशा गोष्टीत विभागला गेलाय. महाराजांनी जी एकजूट घडवली होती, तिचं आपण काय केलं? आणि ही जी विभागणी आहे ना, ती काही हवेत नाहीये. तिची कारणं आपल्या आजूबाजूलाच आहेत. बघा, जवळजवळ 40% वाटा जातोय तो जात आणि समाजाच्या नावाखाली होणाऱ्या विभाजनाला. मग प्रांत आणि बोलीभाषेवरून होणारे वाद आहेत. राजकीय रंगांवरून तर विचारूच नका. या सगळ्या गोष्टींनी मिळून आपल्या समाजात फक्त भिंतीच उभ्या केल्या आहेत. आणि याचे परिणाम ते तर आणखीनच गंभीर आहेत. विचार करा, ज्या राजाने बाहेरच्या शत्रूंना पळवून लावलं, त्यांच्याच राज्यात आज आपण एकमेकांचे पाय ओढतोय. आपली तरुण पिढी छोट्या छोट्या अपयशांनी खचून जातीये. राजकारण आता सेवा राहिलेलं नाही, तो एक बिझनेस झालाय. आणि प्रगती करायची सोडून काही फायद्यांसाठी स्वतःला माघास म्हणून घेण्यात लोकांना धन्यता वाटतीये. बरं, हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच की मग खरी शिवजयंती म्हणजे नक्की काय? फक्त उत्सव साजरा करणं की आणखी काही? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच या दिवसाचं खरं सार आहे. एक क्षण विचार करा, आजची ही परिस्थिती बघून महाराजांना काय वाटलं असतं? खरंच त्यांना असा विभागलेला, आपापसात भांडणारा महाराष्ट्र हवा होता का? ज्या स्वराज्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, ते हेच स्वराज्य का? तो हाच महाराष्ट्र आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील, आणि ती सुद्धा अगदी प्रामाणिकपणे. खरी शिवजयंती म्हणजे हे जे कठीण प्रश्न आहेत ना, ते स्वतःला विचारण्याची हिंमत दाखवणं, हे धाडस करणं, हेच आहे खरं आत्मपरीक्षण. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, उत्सव साजरा करणं हा एक अधिकार आहे, पण तो मिळवावा लागतो. तो आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण या आत्मपरीक्षणाच्या परीक्षेत पास होऊ. जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील, तेव्हाच आपल्याला तो हक्क मिळेल. आणि म्हणूनच आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन पोहोचतो. आजची आपली परिस्थिती पाहता शिवरायांची जयंती साजरी करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला खरंच आहे का? कदाचित या प्रश्नावर प्रामाणिकपणे विचार करणं हीच महाराजांना दिलेली सर्वात मोठी मानवंदना करेल.